IPL हे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याची मोठी बातमी सध्या। कालचा सामना सुद्धा रद्द करण्यात आलेला होता। खरं तर अहमदाबादला सामना होणार असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र तोही रद्द करावा लागला आणि आता संपूर्ण IPL अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव BCCI सध्या IPL 2025 च्या भविष्यावर बैठक त्यांची पार पडली आणि आता IPL अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, याकडे ती महत्त्वाची बातमी आहे। BCCIच्या मध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेले आहे की IPL जे आहे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान तणाव निर्माण झाला, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानच्या तणावानंतर ज्या पद्धतीनं भारताच्या अनेक सीमा भागांमध्ये पाकिस्ताननी बेछूटपणे ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्राचे हल्ले केले होते, त्यानंतर आता आज एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। BCCIने ऑफिशियली कन्फर्मेशन दिलेलं आहे की IPL सस्पेंड करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे आता यानंतर कुठलाही सामना होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की यानंतर आता धर्मशाळामध्ये फसलेले जे अडकलेले जे खेळाडू आहे, IPLचे खेळाडू, त्यांना वंदे भारत ट्रेनद्वारा दिल्लीमध्ये आणण्यात येणार असल्याचं माहिती मिळते आणि जेही परदेशी खेळाडू आहेत त्यांना त्या आपापल्या परदेशी त्याच्या स्वतःच्या देशात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या घडीला अनिश्चित काळासाठी IPL आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे। IPL रद्द करण्यात आलेली आहे। बिलकुल प्रशांत, आणि याचे परिणाम नेमके काय दिसतील? कारण BCCIने तसा निर्णय तर घेतलेलाच आहे। खरं तर आधी सुरक्षा महत्त्वाची, कारण कोणत्याही पद्धतीत हे मॅच किंवा क्रिकेटचे सामने खेळवणं आता वेगवेगळ्या ग्राउंडवरती, वेगवेगळ्या शहरातल्या ग्राउंडवरती आता अवघड झालेलं आहे। त्यामुळे कालचा सुद्धा सामना रद्द करावा लागलेला होता, मात्र आज निर्णय झालाय तो म्हणजे संपूर्ण IPLच अनिश्चित काळासाठी थांबवावी लागली आहे, रद्द करावी लागलेली आहे। त्यामुळे त्याचं पुढे काय होणार याचा निर्णय BCCI घेईल। मात्र तोपर्यंतची ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्ही सांगितलं की जे धर्मशाला इथे खेळाडू अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काय सोय केली आहे, कारण आता विमानतळ सुद्धा बंद आहेत। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्यासोबत पुन्हा आपण आपलं संभाषण प्रस्थापित करूच, मात्र प्रेक्षकांना ही मोठी अपडेट देऊयात। यंदाच्या IPL वर गंडांतर आलंय, कारण BCCIने यंदाची IPL अनिश्चित काळासाठी रद्द केलेली आहे। यंदाची IPL अखेर रद्द झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव BCCIने हा निर्णय घेतलाय आणि IPL रद्द करण्यात आलेली आहे। आता IPL कधी होणार हे मात्र अजून अस्पष्ट आहे। पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे IPL अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे उरलेले सामने आता नेमके कधी होणार या संदर्भात आत्ता काही सांगता येणार नाही, मात्र अनिश्चित काळासाठी सध्या तरी BCCIने यंदाची IPL ही रद्द केली आहे, स्थगित केली आहे। अधिक माहितीसाठी पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, धर्मशाला इथे खेळाडू होते, त्यांचं पुढे काय? विमानतळ सुद्धा आता बंद आहेत, उड्डाणं बंद आहेत। धर्मशाळेमध्ये ते खास करून जे खेळाडू, क्रिकेटचे खेळाडू अडकून पडले होते, काल धर्मशाळेमध्ये महत्त्वाचा सामना सुरू होता IPLचा आणि त्या दरम्यान जर बघितलं आपण तर धर्मशाळेमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्यानंतर तिथलं संपूर्ण क्रिकेट मैदान काळोखात बुडालं होतं। त्यानंतर तिथला जो सामना आहे तो रद्द करण्यात आला। त्यानंतर धर्मशाळेमध्ये अडकून पडलेले जे क्रिकेटचे खेळाडू आहेत त्यांना वंदे भारत स्पेशल ट्रेनद्वारे दिल्ली आणण्यात येणार आहे। ही स्पेशल ट्रेन आहे ज्यामध्ये फक्त खेळाडू आणि त्या संदर्भातले अधिकारी असणार आहे। आज सायंकाळपर्यंत हे सर्व दिल्लीत वापस येणार आहे असल्याची माहिती पुढे आली आहे। दिल्लीहून यानंतर जे विमान सेवाद्वारे त्या खेळाडूंना त्या राज्यात पाठवण्यात येईल किंवा मुंबईमध्ये हे सगळे खेळाडू याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच अशी माहिती मिळते की जे परदेशी खेळाडू आहे त्यांना आपापल्या देशामध्ये पाठवण्यासाठी दिल्लीतून विमान सेवा घ्यावी लागणार आहे। त्या संदर्भातला BCCIच्या वतीनं लवकरच त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः हे सर्व जे खेळाडू विविध देशातले आहेत त्यांना एकत्रितपणे BCCI पाठवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अजूनही BCCIची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर आगामी सामन्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्व सामने रद्द करण्यात आलेले आहे। पण या संदर्भात जे फ्रँचायझी आहे, जे IPLच्या मधल्या वेगवेगळ्या चमू आहे, त्याचे जे मालक आहेत त्यांच्या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा केली जात आहे।
केंद्र सरकार सोबत देखील चर्चा केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर निर्णय करण्याकरता हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तान आणि भारतच्या ज्या जागतिक चर्चा सुरू आहे त्या आणि त्यापासून बघितलं तर आपण पाकिस्तानवरून वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय. ते सर्व हल्ले परतून लावण्यात आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती IPL रद्द करण्यात आली आहे आणि धर्मशाळेमध्ये अडकून पडलेल्या सर्व खेळाडूंना दिल्लीत परत आणण्यात येणार आहे सायंकाळपर्यंत. बरं प्रशांत, आपल्या खेळाडूंना तर दिल्लीमध्ये परत आणलं जाईल, मात्र जे परदेशी खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात येईल? हे सगळे परदेशी खेळाडू आहे यांना हे दिल्लीत आल्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सर्व परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी पाठवण्याकरता सर्व सुविधा करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल चमू आहे, भारतीय क्रिकेट कंट्रोल मंडळ जे आहे या संदर्भात आता निर्णय घेईल. पण यावेळेला अत्यंत महत्वाचं आहे की IPLची आगामी सर्व सामने हे रद्द करण्यात आलेले आहे आणि अनिश्चित काळासाठी सामने रद्द करण्यात आलेले आहे. या संदर्भात फ्रँचायझीच्या जे आहे सर्व वेगवेगळ्या टीमचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे. BCCI या सगळ्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार आहे. बरं, धन्यवाद प्रशांत. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही अपडेट देऊयात. यंदाची IPL अखेर रद्द झालेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव BCCIनं ही IPL रद्द केली आहे आणि आता पुढे IPL कधी होणार हे अजून मात्र अस्पष्ट आहे. पाकिस्तानकडनं जे काही हल्ले सुरू आहेत, हा संघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर सध्या IPLचे उर्वरित सामने हे स्थगित केलेत, रद्द केलेत. अगदी छोटासा ब्रेक इथे घेऊन आपण लगेचच परत येणार आहोत. तुम्ही मात्र बघत राहा न्यूज 18 लोकमत.